बीडमध्ये ओबीसी बहुजन पार्टीनेही आपला उमेदवार रिंगणामध्ये उतरवला आहे। तर ओबीपी कडून धनगर समाजाचे यशवंत अण्णा गायक यांना उमेदवारी देण्यात आली आहे। बीड मतदारसंघात महायुतीकडून पंकजा मुंडे, मवियाचे बजरंग सोनवणे आणि वंचितच्या अशोक हिंगेंची उमेदवारी जाहीर झाली आणि त्यात आता ओबीपी नही आपला उमेदवार दिल्यानं रंगतदार लढत पाहायला मिळणार। धुळे लोकसभा मतदारसंघाच्या काँग्रेस उमेदवार डॉक्टर शोभा बच्छाव यांच्या पक्षांतर्गत अडचणी कमी होताना दिसत नाहीयेत। सलग दुसऱ्या दिवशी काँग्रेस जिल्हाध्यक्ष श्याम सनेर यांच्या निवासस्थानी गर्दी करत कार्यकर्त्यांनी शोभा बच्छाव गो बॅकच्या घोषणा दिल्यात। बच्छाव यांच्या उमेदवारीचा फेरविचार करण्यात यावा अशी मागणी काँग्रेस कार्यकर्त्यांनी केली आहे। कोल्हापूरच्या न्यू कॉलेजमध्ये शाहू महाराजांचा प्रचार केल्याचा आरोप महायुतीच्या पदाधिकाऱ्यांनी केला। महायुतीचे पदाधिकारी जाब विचारण्यासाठी कॉलेज अमृत नोनी आर्थो प्लस ये एक प्रूवन फॉर्मूला है। इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने, उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है। दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी ऑर्थो प्लस। मध्ये दाखल झाले असून कॉलेजमधील शिक्षकांना प्रचारासाठी सक्ती केल्याचा आरोप करण्यात आला। तर शिक्षकांनी 20 नातेवाईकांना भेटून प्रचार करावा त्यासाठी फॉर्म वाटप झाल्याचा दावा महायुतीच्या पदाधिकाऱ्यांनी केला। रायगडच्या पेण तालुक्यातील बाळगंगा धरण प्रकल्पग्रस्तांनी लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतलाय। धरणाचे काम 80% पूर्ण होऊनही निवाड्यामध्ये अनेक त्रुटी राहिल्या आहेत। त्यामुळे प्रकल्पग्रस्त संघर्ष समितीने जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदन देत भूमिका स्पष्ट केली आहे। 2024च्या निवडणुकीसाठी उद्या भाजप आपला जाहीरनामा प्रसिद्ध करणार आहे। जाहीरनामा प्रसिद्ध करताना भाजप अध्यक्ष JP नड्डा, गृहमंत्री अमित शहा आणि मोदीही उपस्थित राहण्याची शक्यता आहे। काँग्रेसच्या केंद्रीय निवडणूक समितीची आज दुपारी 4 वाजता बैठक होणार आहे। त्यात हरियाणा, पंजाब, बिहार आणि झारखंडमधील उमेदवारांच्या नावांची घोषणा होणार आहे। दिल्लीच्या 3 जागांवरही घोषणा होण्याची